हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो कालचा जो आपला टास्क होता म्हणजे तो नॉमिनेशनचा, तोच पुढे चालू होता. आणि मग तन्वीला बोलवलं गेलं, कारण बाकीच्यांनी सगळ्यांनी दुसऱ्यांनी सगळ्यांना 2-2 दिलेले पावर्स की नॉमिनेट करायचे. पण तन्वीला त्यांनी 3 पावर दिल्या, म्हणजे की तुम्ही 3 जणांना नॉमिनेट करायचं. मग तिने ॲज युजल तिने सागरला नॉमिनेट केलं की एक्सपेक्टेशन्स आहे त्याच्याकडे, पण जो जिथे बोलायचा तिथे तो बोलत नाही. आणि तर मग सागर बोला जिथे गरजेचं आहे तिथे मी बोलतो. नंतर मग राखीचं नाव घेतलं की ती 100% देते, पण ती नुसतीच मुद्दे तयार करते आणि म्हणजे ती मुद्दे क्रिएट करते, भांडणं करते अँड ऑल. सो त्यामुळे तर राखी तिला नॉमिनेट करते. राखी म्हणजे तुम्ही लोक मेलेले आहात अँड ऑल. बाबा राखीचं डायलॉग्स, मेलेले आहात तर मला राडे करायचे आहेत आणि मग तुझा भोंगा बंद कर अँड ऑल, आणि असं सगळं बोलायला लागले. नंतर तिथे मग तिने थर्ड नाव अनुश्रीचं घेतलं. मग अनुश्रीचं की डील घेते करते, इंडिव्हिज्युअल खेळते, पण तू स्ट्रॉंग प्लेयर दिसत नाही आहेस अँड ऑल. म्हणजे मग ती म्हणाली की तुला डील करायची का आणि ऑल. तर म्हणजे ते एकमेकांबद्दल तेच सांगत होते. मग त्या लोकांचं सगळ्यांचं चालू झालं की आणि की तुम्ही अलायन्समध्ये खेळताय, म्हणजे ग्रुपमध्ये खेळताय, अजूनही ग्रुपमध्ये खेळताय, इंडिव्हिज्युअल केला. म्हणजे त्या तिघं लोक म्हणजे इतके ते लोक घाबरलेत, म्हणजे विशाल आणि सागर आणि अनुश्री. दरवेळेला ते लोक त्यांचं तेच चाललं आहे की तुम्ही लोक ग्रुपमध्ये खेळता, आता वेळ आली इंडिव्हिज्युअल खेळायची का. अजून त्यांचा ग्रुप आहे तर खेळू दे ना, जेव्हा वेळ येईलच लास्टच्या वेळेला तेव्हा मग ते करतील त्यांचं ते इंडिव्हिज्युअल गेम दाखवतील, त्यांना काय कोणाला करायचं आहे त्याप्रमाणे दाखवतील ना. तो तुम्ही नुसतं दरवेळेला सारखं यांचं हेच चाललं आहे. तुम्ही ग्रुपमध्ये खेळताय, इंडिव्हिज्युअल खेळा. आणि म्हणे काय, ही तुला या 3 टाळक्यांमधनं, अनुश्रीचे डायलॉग, हे तुला 3 टाळक्यांमधनं तुला दिसत नाही का कोणाला नॉमिनेट. आणि मग दीपाली बोली तू टाळकी वगैरे का वर्ड यूज करते. तर अनुश्रीचं हेच आहे, पूर्ण डिसरिस्पेक्टनीच बोलत असते, उलटसुलट बोलत असते. म्हणजे तुम्हाला गेममध्ये तुम्ही एवढे नका रे, तुम्ही म्हणतात ना डीपमध्ये जाऊ की तुम्ही लोकांचा डिसरिस्पेक्ट करणं. प्रत्येकजण तिथे, भले तुम्ही तिथे कंटेस्टंट म्हणून सगळे सेम आहे, पण प्रत्येकजण आपापले एक ओरा घेऊन आलं आहे, एक इमेज घेऊन आलं आहे. आपण साधं सिंपल थोडंसं जरी वयाने मोठं असेल तर त्याला काका मामा काहीतरी, मावशी काकी वगैरे काय असं सगळं बोलतो. तर इथे तुम्ही मी म्हणत नाही तसं काही करा अँड ऑल, पण तुम्ही एक रिस्पेक्ट तर देऊ शकता ना. तर ती नेहमीच दीपालीला उलटसुलट म्हणजे डिमीन करत असते आणि काहीही कसंही बोलते. तर अनुश्रीचा तर मला गेम कळतच नाही. मग ते आरबी बोलतो ते बरोबर आहे ना, की खोटं बोलणं, चोऱ्या करणं. हां, प्रत्येकाची तत्त्व आहेत ना. जसं आता त्याची मम्मी एवढी टीचर अँड ऑल आहे, तो आपण समजू शकतो ना की त्यांच्या घरामध्ये काय माहोल असेल तो. तर त्याप्रमाणे तो तिथे म्हणतात ना जडलाय घडलाय, आणि त्याप्रमाणे तो त्याची ती आहे थिंकिंग. मग तर त्याला तुम्ही काय करू शकता. सो मग अशा लोकांना, अशा व्यक्ती नाही आवडत. मग तुम्ही असं नाही बोलू शकत अनुश्री तर चांगली खेळते. गेमसाठी तुम्ही काहीही कराल. ती सरळ बोलते की जिथे माझा फायदा असेल तिथे मी खोटं बोलणार. तर मग अशी पर्सनॅलिटी लोकांना कशी आवडू शकते समजत नाही आहे. ती ऑफकोर्स टर्न अँड ट्विस्ट कधीतरी आणते, पण ते सुद्धा कधीतरी. आता ती म्हणते स्वतःच्या सोयीनुसार, म्हणते टोळी सोडते, स्वतःच्या सोयीनुसार त्याच्याबरोबर जाऊन बसते आणि स्वतःच्या सोयीनुसार म्हणजे तिला जसं पाहिजे तसं करते. आणि जेव्हा तिला गरज होती, म्हणजे टोळीतनं निघाली, तेव्हा काट्याने तिला सपोर्ट केला होताच ना, इमोशनली तिला जवळ घेतलंच होतं ना. तर तुम्ही असं कसं विसरू शकतात लगेच. तर ती दीपालीबरोबर पण आता त्या लोकांना सगळेजण घरातलेच बोलतात, म्हणजे घराच्या बाहेर पण लोक येतात म्हणतात की दीपाली काड्या करते, दीपाली माचीस आहे अँड ऑल, व्हॉट एव्हर इट इज. पण ती जेव्हा पण कोणाला वीक पडलेत इमोशनली वगैरे, प्रत्येक जणांच्या वेळी तिथे दिसली आहे, म्हणजे स्क्रीनवर तरी अशी दिसली आहे की बाबा दीपाली तुमच्या जवळ येते आणि तुमचं सांत्वन वगैरे करते. तर ते पण तुम्ही समजायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे ना. सो ते काही कळत नाही आहे. आणि मग नंतर ते त्यांचं मी म्हटलं तसं सगळ्यांचं तेच चालू होतं, तुम्ही ग्रुप सोडा, इंडिव्हिज्युअल खेळा. तर ते लोक ते माहिती की तुम्ही किती काटा तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो काही तुटणार नाही आहे ना. तर मग अशा रीतीने सगळे ते नॉमिनेट झाले. नंतर मग विशाल आणि राकेशला तर डिरेक्टली नॉमिनेट केलंच होतं. सागर, रेवा आणि राखी आणि अनुश्री सगळे नॉमिनेट झाले. तर नंतर मग आरबीचं चालू झालं की बाबा मला, कारण त्याच्या आधी विशालला तिला प्रश्न विचारला तन्वीला
की मी नसतो तर तू मला केलं असं का. तर ती म्हणते नाही मी तुला नसतं केलं, मी तुला ह्याच्यामध्ये टॉप 5मध्ये स्टेजवरती बघते, म्हणजे मी तुला केलं नसतं असं ती बोलली त्याला. तर ते हे कुठेतरी आरबीला खटकलं. तर त्याला ते नाही आवडलं, कारण कालच एवढा सगळा मोठा सीन झाला होता, त्यांच्यामध्ये सगळी मारामारी आणि भांडणं झाली होती. तर त्यामुळे त्याला ते बिलकुल आवडलं नाही. तर तो म्हणाला की माझा आता कोणावरच विश्वास नाही आहे, मी काटा तोडतोय अँड ऑल. आणि नंतर मग हे तन्वी आणि दीपाली त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते, की नंतर मग दीपाली तिला पण बोलली की त्याला तू जे केलंस ते त्याला राग आलाय वगैरे. नंतर ती पण दीपाली कसं करते, ती आय रिअली डोंट नो, म्हणजे ती माचीसचं काम करते, समजावण्याचा प्रयत्न करते. पण इथे तर ती आरवीलाही समजावत होती आणि तन्वीलाही समजावत होती. तर मग ती तन्वीला पण समजत होती, तू एकीकडनं बोलते की तो निगेटिव्ह आहे, तो असुर आहेस, मग तू त्याला कसं तू स्क्रीन शेअर करू शकते, तू त्याला कसं त्या प्लॅटफॉर्मवरती बघू शकते एकत्र अँड ऑल. तर मग ती म्हणत होती तो माझा गेम आहे ना, तो किती जरी निगेटिव्ह असला, निगेटिव्ह दिसत असला, पण तो स्ट्रॉंग पण आहे ना, तर त्यामुळे मला तसं वाटतं. तर ती तिचे मुद्दे कसं आहे ना, तन्वीचं असं आहे ना, ती एवढं सगळं बिग बॉस बघून आली आहे, तर तिला गेम फार चांगल्या रीतीने कळतोय. तर जसं आता संकेत पण बाहेर आला आहे, तर तो त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पण बोलत होता, तिचे गुण अवगुण विचारत होते. तेव्हा तो म्हणतो गुणाबद्दल की तिला बिग बॉस कळतो होतं, त्यामुळे तिला कुठे फुटेज द्यायचं आहे, कुठे कसं खेळायचं आहे आणि कसं करायचं आहे, नाती जपायची ते तिला फार चांगल्या रीतीने कळतं. सो हे सगळं तर ती करून आली आहे बिग बॉस, बघून आली आहे बिग बॉस, आणि तिला माहिती आहे कसा गेम खेळायचा, कसं दाखवायचं, कसं दिसलं पाहिजे. तर एकीकडे मग ती कसं रिलेशनशिप पण जपते. जसं काटा ग्रुपमध्ये ती आहे म्हणजे अजून ते लोक तुटलेले नाही आहे. प्रभूबरोबर तिने करून ठेवलेलं आहे, भावा बहिणीचं. राकेश बरोबर करून ठेवलेलं आहे, इव्हन दीपाली बरोबर. पण राकेशला तर भरपूरच राग आलेला, आणि मग तो पूर्ण रागाच्या भरातच त्यांचं डिस्कशन चालू होतं. नंतर दीपाली पण म्हणत होती, हां मी पण तिला बोलली की असं कसं तू बोलू शकते, तुला ती निगेटिव्ह पर्सन, म्हणजे त्या लोकांचं सगळंच असं म्हणणं येतं. आणि ते कुठेतरी बरोबर पण तो पॉईंट वाटतो, की एखादी तुम्हाला पर्सनॅलिटी निगेटिव्ह वाटते, तुम्हाला त्याच्या गोष्टी त्याचे थॉट्स पटत नाही आहे, म्हणजे एक सामान्य आहे, त्याचे थॉट्स पटत नाही आहेत, काय नाही. पण मग तो माणसाला तुम्ही म्हणताय की मी तुला नॉमिनेट नाही करणार, किंवा मी तुला टॉप 5मध्ये बघते, किंवा मी तुला स्टेजवरती बघते अँड ऑल. सो ते कुठेतरी लॉजिक कळलं नाही. मग आपण कसं म्हणजे स्वतःचं असं समजायचं की हां हिला असं वाटतं की एक निगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे. तर जसं विनिंगमध्ये जेव्हा विनर क्वालिटी जेव्हा असते, किंवा तिथे टॉप 2मध्ये असतात, तिथे एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पर्सनॅलिटी असते. तर त्याच्यामध्ये तो असू शकतो किंवा दिसतो, किंवा तो स्ट्रॉंग आहे, यू नेवर नोन. आणि एकदा आहे सगळेजण म्हणतात की त्याचा गेम तर दिसतोय, म्हणजे सगळेजण तिथे त्याला ॲक्सेप्ट करत आहे की तो स्ट्रॉंग आहे, तो मास्टर माइंड आहे. पण ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की आता हे लोक ग्रुपमध्ये आहे, तर ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की तो निगेटिव्ह आहे, तर तू त्याला तेवढं का त्याला इम्पॉर्टन्स देते. सो ते मग राकेशला त्याचा भरपूर राग आलेला, आणि तो सगळं ते बोलत होता. नंतर म्हणजे ती दीपाली पण तो असुर आहे, तर तुला तो फायनलिस्ट कसा दिसू शकतो. मग हे हेच सगळं डिस्कशन झालं होतं. नंतर आरबीजवळ बसली आणि बोलली, ते कितीही काही असलं तरी गेम बाजूला ठेवा. आणि त्यांनी हग वगैरे केलं, आणि तिने पण त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पण तिला समजावण्याचा प्रयत्न. त्याचं पण असं म्हणणं होतं, तू तुझं गेम खेळ. ती म्हणते मी माझं तेच म्हणते, मी म्हणते ठीक आहे काटा ग्रुप सोडून दे, पण माझं रिलेशन तुझ्याशी चांगलंच आहे, तर मला ते तोडायचं नाही आहे. तर ती इथे काय करते ते सगळं, तन्वी ना शी इज अ स्मार्ट प्लेअर, तिला कळतोय पूर्ण गेम. तर ती काय करते, नाती पण जगते आणि गेम पण खेळते. आणि अनुश्री तिथे कुठे ना कुठे चुकते, तिला कळतच नाही आहे कुठे कसं वागायचं आहे. त्यामुळे तन्वी जास्त पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग दिसते अनुश्रीपेक्षा. सो खरंच तन्वीला मानलं पाहिजे, खरंच चांगला गेम खेळते. नंतर मग हे चाललं ते आरबी बाहेर आला अँड ऑल. नंतर मग तो तेच म्हणत होता की मला वाईट वाटते. पण आरवीला पण हे कळलं पाहिजे, आता तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम घेताय तिचं. तर ती मग दीपालीला पण बोलायला लागली की म्हणे ह्याचं आणि माझं जेव्हा झालं होतं तेव्हा म्हणे हा नंतर माझ्याशी बोलला, आणि नंतर बाहेर येऊन राखीशी ही हा करत होता. त्याला सांगितलं राखीशी लांब राहा किंवा काय त्याच्या नको घेऊ, तर हा करणार आहे का. मग तुम्ही मला का सांगतात की त्याचं विशालचं नाव नका घेऊ, मला तो दिसतोय स्ट्रॉंग प्लेयर, ॲज अन प्लेयर मला तो दिसतोय स्ट्रॉंग, म्हणून मी बोलते. सो ते एक थोडंसं म्हणजे तुम्हीच सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतंय तिचा गेम, तिचे जे थॉट्स ती जे बोलते
की एकीकडे दीपाली बोलते तेही बरोबर वाटते की हां की तू एक नेगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे, तू त्याला असुर बोलतेस आणि तू त्याला फायनलिस्ट पण बोलतेस. तर एकाच वेळी तुम्ही गेम पण खेळताय आणि दुसरीकडे ती रिलेशनशिप पण जपते. म्हणजे ओव्हरऑल ती पूर्ण आपण म्हणतो ना जसं मल्टीटास्किंग करताय तसे ओव्हरऑल सगळंच सारवासारव करण्याचा ती प्रयत्न करते. तर त्या रीतीने आणि नंतर मग ती तो म्हणजे त्यांचं तेच डिस्कशन चालू होतं. नंतर मग ते राखीला बोलतोय की मला आता रियालिटी शो करायचाच नव्हता अँड ऑल. आणि मग राखी म्हणते मग तू आला कसा इथे, तुला करायचा नव्हता तर तो तुला माहिती आहे का मी कसा आलो, तुला सांगू का मी का आलो आणि कसं आलो आणि मला कसं आणलं गेलं अँड ऑल. तो ते सगळं सांगायला लागला आणि बोलायला लागलं. नाही तर ती म्हणाली नको सांगू. आणि नंतर तेच जाऊन तिला बाहेर सागरला वगैरे सांगायला गेले. हा म्हणतोय की मला इथे जबरदस्तीने आणलं आहे अँड ऑल. जबरदस्तीने तो म्हणतो जबरदस्तीने आणि अरे आम्ही इथे मेहनत करतोय, सगळं करतोय, हा तर काहीच करत नाही आणि जबरदस्तीने तर जा बाबा बाहेर तू. सगळी लोक असेच बोलायला लागले त्याला जा बाबा. तर हे त्यांनी तिथे ऐकलं. तो जो त्यांचं जे बाहेर भाषण चालू होतं तेव्हा तो मग आतमध्ये हे लोक बेडरूम होते तेव्हा त्या चालू झाला की म्हणे ही काय बोलते, कसं करतेस म्हणून, की तू असं कसं बोलू शकतोय, मी असं बोललोच नाही वगैरे. आणि मग राखी बोलली की तू बोलायस म्हणून की रेकॉर्डिंग आहे म्हणून. आणि नंतर इथे मग राकेश कुठेतरी मग पलटताना दिसला कारण राकेश तिला क्लिअर कट बोलला होता हे सगळं. आणि नंतर एक क्लिअर कट बोलल्यानंतर फक्त एवढंच की त्यांनी हा वर्ड वापरला नव्हता जबरदस्तीने आणलं तो फक्त बोलला होता की कसं आणलं माहिती का, काय बोलू काय नॉल. पण म्हणजे तुमचा बोलण्याचा उद्देश डिरेक्टली इनडायरेक्टली तसाच होता. पण ती राखी आहे, तिने 1-2 वर्ड शब्द ॲड ऑन करून ते सगळं समोरच्याला सांगितले आणि ते प्रेझेंट केले. नंतर मग ती जोरजोराने ओरडायला लागली, तो पण ओरडायला लागला. मग मुलींच्या मागून खेळतोय, मुली तुझ्या मागे आहे त्यानं मुलींच्या मागून खेळतोय, तू मुलींच्या मागे आहे सगळे. आता इथे बाबा तूच त्याच्या मागे होतीस, तो कधी त्याच्या आणि तो मुलींच्या मागे तो कधी गेला, उलट त्याच्याच मागे सगळेजण असतात ना. तर राखी ती राखीच आहे, तिला काय बोलायचं कसं बोलायचं. आणि मग हर्ट फूड तू फालतूगिरी, तू पागल आहे तू फालतूगिरी करू नको, तू फालतूगिरी करू नको. आणि म्हणजे म्हणतात ना शब्दाला शब्द वाढणं आणि बोलणं. आणि मग म्हणजे अगदी जर तो तिच्यावरती धावून गेला तिच्यावरती. तर आता ठीक आहे धावून गेला म्हणजे तिला ऑफकोर्स आता काही लोक हे म्हणतात की ते एका स्त्रीवर धावून जाणं अँड ऑल. अरे एका स्त्रीवरती धावून जाणं म्हणजे ती पूर्ण तुमची इज्जत काढून हातात देते, तुम्हाला पूर्ण एवढी उलटसुलट बोलतेस. तर ते कळत नाही ते का असं म्हणजे बोललं जाते. तर राकेश पण एवढंच की त्यांनी तिला टच नाही केलं म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांनी त्याला थांबवलं होतं. एक तर तिच्या हातामध्ये ते म्हणजे सगळे कल करायची ती मशीन होती आणि ते माहिती ना ते गरम वगैरे सगळेजण म्हणजे तन्वी आणि रेवा ते त्याच्यावरती हे करत होते कॉन्सन्ट्रेट. बाबा रागाच्या भरात हिने काही तसं करू नये कारण ती राखी आहे, ती काही करू शकते. तर ते लोक हात पकडण्याचा प्रयत्न करत होते. नंतर बिग बॉस पण मध्ये आले, त्यांनी पण तिला अडवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही लोक वेगळे वाहत आहे. तरी ती राखी केवढी जोरजोरात त्याच्याशी बोलत होती, तोही जोरजोरात बोलत होता. तर इथे मला राकेशचं कळतच नाही की बाबा तुम्ही आधी तिच्यावर तुला माहिती आहे तुझं तू सांगत होता स्ट्रेट फॉरवर्ड सांगत होता की तुझं ते रिलेशनशिपमध्ये नाही येऊ शकत आहे. तू पूर्ण स्टँड घेत होता, तू सगळं नाहीच बोलत होता, तरी ती तुझ्या मागे होती. मग मागे काय भरपूर गोष्टी अशा तू तिला का सांगायचा. तसं रात्रीचं तू तिला सांगायचा की बाबा रेवा ती तुझी शॉल घेतली तर कुठेतरी मला सॉफ्ट कॉर्नर दिसतो आहे ना. नंतर मग तिथे ते असं पण झालं ना, रेवाच्या बहिणी आल्या वगैरे फॅमिली वीकमध्ये ती शॉल घेऊनच आली. मग तो त्यांचा टॉन्ट मारला किंवा कशा वेळी त्यांनी सांगितलं ते तर सगळ्यांनीच बघितलं की आम्ही शॉल घेऊन आलो आहे. तर तिथेही ते झालं नाही तर काटा टीमला डिझॉल्व करणार आहोत हे सगळं. तर हे सगळं तू राखीला का बोलतोय. तुम्हाला माहिती आहे की राखी कशी आहे, किती ती मग कधीही कुठे जाऊन सांगू शकते. आता त्या गोष्टी तिने नाही जाऊन सांगितल्या, पण ही गोष्ट तिने लगेच आतमध्ये तो बोलला आणि बाहेर जाऊन लगेच तिने सांगितली. आता कसं आहे गेम फक्त 15 दिवसांवरती आला आहे म्हणजे म्हणतात सगळं 19 एप्रिलला फिनाले आहे. तर 15 दिवसावरती गेम आला आहे कारण लास्टचा वीक तर तो फिनाले वीक असणार आहे ना. तर तिथे तुम्ही हे सगळं करताय आणि ती राखी ती एंटरटेनमेंटसाठी झाली ती आणि ती काही करू शकते आणि तिला तिच्या नावाचं काय पडलेलंच नाही आहे. चांगलं वाईट तिला ती मध्ये एकदा कोणाला बोलले ना संकेत चल्लाच बोललेले चांगलं वाईट काय नाही तू दिसलाच ना ते इम्पॉर्टंट आहे. तर तिचं ते तुम्ही चांगलं वाईट कसे आहात ते दिसणं म्हणजे महत्त्वाचं आहे. सो त्यांचं तेच चालू होतं. तर राकेशचं आणि त्याचं ते स्वतःचे जसे तो दीपालीला पण सांगत होता की म्हणजे याचं विशालबद्दल की अनुश्री आहे ती खोटं बोलते चोऱ्या करते तर मला नाही असली पर्सनॅलिटी असली लोकं आवडत. नंतर त्यांनी जे विशालला केलं ते त्यांनी क्लिअर कट वर्ड वापरला स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर.
ते त्या म्हणून मला तो वीक वाटतोय आणि म्हणून त्यांनी ते सगळं वीक केलं की म्हणे त्याला नाही दुसरं दिसलं तर त्यांनी मग माझं डिमीन करायला, म्हणजे माझं बाहेरच्या गोष्टी काढून मला तो हे करायला प्रयत्न केला विशालने. तर ते तर बरोबरच आहे की डिवोर्स वर्सेस एज हे काही कंपॅरिझन असूच शकत नाही ना. तुम्हाला बाहेरच्या गोष्टी, एज काही ही बाहेरची गोष्ट नाही, एज ॲज अन पर्सनॅलिटी तुझी तू एज आहे. तुला का मग भीती वाटते, तुझं काय तुझ्या वयावरनं काय होईल. आणि बाकीचं सगळीकडे म्हणजे जिकडे जावं तिथे तुझं काहीतरी वेगवेगळंच वय दिसतंय. तू बोलताना एक बोलतोयस, नंतर तू सांगताना एक सांगतोयस, नंतर तुझं तिथे गुगलवरती याच्यावरती त्याच्यावरती तुझी वेगवेगळी वय दिसते. म्हणजे तू वय लपवतोयस, म्हणजे तुला वयाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणून तुला राग येतोय का. सो विशालचं हेच काय नाही, विशालचं भले लोक मास्टर माइंड बोलू दे, काहीही बोलू दे, गेम आहे मान्य आहे, पण तो कुठेतरी निगेटिव्ह गेम आहे आणि तो नाही कुठे आवडत आहे, कनेक्ट नाही होत आहे. आणि अपोजिट आरबीचा त्याचा घेतो, ही इज अ जेंटलमॅन गाय, त्याचं चांगलं आहे बोलणं चालणं आणि डिसरिस्पेक्ट करत नाही. कसं आहे, तो चांगला खेळतो पण आहे. पण आज जो बोलला ना ते आरबी का ते नाही आवडलं की मी इथे गेम शोसाठी मी नाही आलो आहे, मला आणलं गेलं येणार आणलं. तर ती राखी हेही बोलली, तो आणलं तुला कोणी जबरदस्ती नाही तर ना आणू शकत ना. तर तेही बरोबर आहे, तुम्हाला जबरदस्ती कोण, आणि तुम्हीच कसंही आणलं असेल तर बाहेर काय काय भरपूर काय काय बोलतात, तर तुम्हाला कसंही आणलं गेलं असेल. पण मग आता तुम्ही खेळा ना, तुम्ही इथे का खेळत नाही आहे. आता आता तर वेळ आली, आता फक्त 15 दिवस झाले. तुमची आई आणि बहीण आलेले ते सुद्धा बोलले की तू आता जास्त दिवस नाही राहिले, खेळायला पाहिजे आणि राखीपासून लांब राहणं. तुला एवढं सांगितलं आहे राखीपासून लांब राहणं, तरी तू का गोष्टी तिच्याशी शेअर करतोस. आणि मग तुला हेही माहिती आहे की ती तिचं काम करते आणि हे करते, काम करते आणि हे करते, त्याच्या नावाखाली ती काहीही करते. आज पण तो भांड्यांचा किती मोठा विषय झाला, कामावरनं किती विषय झाला, ड्युटीजवरनं किती विषय झाला. म्हणजे ते सगळं, आधी झोपलेली होती, नंतर ऑफकोर्स तिचे काहीतरी असतील प्रॉब्लेम, ती म्हणत होती मी इंजेक्शन घेऊन झोपली होती, हेल्थ इश्यूज अँड ऑल, दॅट इज ओके. आणि त्याप्रमाणे ती करत होती. आणि नंतर मग ती आली, त्याच्या आधी यांचं डिसाईड झालं ब्रेकफास्ट कोणी वेगळ्याने करायचं आहे, लंच कोणी वेगळ्याने करायचं आहे. तर ती म्हणते मला तर कोणी सांगितलं नाही. आणि तन्वी म्हणते मी तर होती तू तर मी सांगितलेलं. तर ते ती राखे, ती थोडी ऐकणार आहे. आणि त्याच्यावरनं ड्युटीजवरनं मुद्दाहून भांडणं करायची. नंतर मग ते मुद्दाहून जेवण वगैरे बनवलं आणि मग ही एवढी भांडी काढली. आणि म्हणजे त्यांचं होतं कालचं काय वरण भात अँड ऑल, तर तेही कुकर रिकामी केले, तेही काढले, फ्रीजमधली काहीतरी भांडी काढली, ती भरपूर सगळी भांडी आणि भांडेच भांडे. आणि नंतर मग तन्वी ह्याला विचारताना, तन्वीचा हाच प्रॉब्लेम आहे. मी तर म्हणते तन्वीने तर कॅप्टन बनू नये, कारण तिला सिरियसली कॅप्टनशिप नाही निभावता येत. कारण ती कसं आहे ना, तुम्हाला तिथे तोडीस तोड उत्तर देणं गरजेचं आहे. आणि राखी अशी चीज आहे की तिला कोणीच बोलू शकत नाही, काय करू शकत नाही. आणि म्हणजे हँडल करतं. विशाल बोला की तन्वीला राखी नाही हँडल करू शकत. मग तन्वीचं तेच बाहेर येऊन तेच बोलत होती ह्याला, दीपालीला आणि राकेशला, की त्यांचं असं म्हणणं आहे की मी तिला हँडल करू शकत नाही, ते लोक हँडल करतायत अँड ऑल. तर मी तसं का होऊन देऊ येणार, तू तर नाही तू हँडल करू शकत. कारण नंतर तेव्हा तू बोलायला गेलीस तेव्हा ती म्हणाली, सागरला बोलत होती, तुम्ही कसं मला प्रेमाने बोला तसं. मग तिने तर ती पण मग तिच्या मांडीवर जाऊन बसली आणि तिला प्रेमाने बोलायला लागली की राखी करणार राखी करणार. शेवटी काय तिने भांडी केलीच नाही. पण नंतर मग अनुषनी उलटं चांगलं केलं. अनुषनी सगळी भांडी, जसं आधी आरवी बोला एवढी भांडी आहे कोण नाही, मी तर आता स्टोर रूममध्ये ठेवतो, ते झालं. म्हणजे आरवी नुसता बोला, अनुषनी काय केलं, ॲटलिस्ट सगळी भांडी घेतली आणि तिने तिच्या बेडजवळ नेऊन ठेवली ती भांडी. पण तिथे काहीतरी तो अनुषनी स्टँड घेतला. आता तो स्टँड घेतला तर मग घेऊन द्यायचा ना, तर तेही नाही. त्याच्यात पण तन्वीला कॅप्टनशिपमध्ये मी स्वतः किती चांगली आहे ते तिला दाखवायचं. ती भांडी घेऊन बाहेर आली. अरे काय तन्वी. अच्छा, त्याच्यात तिचा एक पॉईंट बोलली तेही बरोबर आहे. तर ती भांडी होती, ती सगळी खरकटी भांडी होती, तर ती सगळी आतमध्ये ठेवली, तर आतमध्ये सगळा वास येणार. तर अनुषी म्हणते नाही मी तर तिच्या बेडजवळ ठेवलेली, तर मग तिला वास आला असता. पण आता तो कसं बेडरूम आहे ना, तो दरवाजा बंद असतो आणि AC अँड ऑल असतात सगळे, तर म्हणजे तो पूर्ण रूमवर तो वास येणारच ना. तर तिथे मग असं ह्या लोकांचे जे म्हणतात ना पॉईंट्स जे चालतात डिस्कशनचे, मग राईट रॉंग आपणच कन्फ्यूज, कोण राईट आणि कोण रॉंग. मला तो स्टँड आवडला अनुषीने घेतलेला की ती राखीच्या विरोधात जाऊन तिने सर्व भांडी नेऊन ठेवली. आणि नंतर मग असं वाटलं अरे नाही, दीपाली बोलते हा पण पॉईंट पण बरोबर आहे की बाबा तिथे भांडी ठेवली तर मग तिथे तो वास येईल त्या रूममध्ये. सो असं सगळं चाललेलं आहे. नंतर आता इथे यांचं म्हणतात ना हे राखीची नाटकं अँड ऑल तिचं चालूच आहे. तन्वीचं
तिची बडबड चालूच आहे अनुश्रीचं. तर आता तर कळतच नाही टॉप 5मध्ये तुम्हाला काय वाटतं कोण दिसते. मला तरी म्हणजे अनुश्रीचं हे लोक नेताना तर दिसत आहेत. म्हणजे राकेश, तन्वी आणि विशाल तर दिसतातच आहेत. हे 3 आहेत. मे बी अनुश्रीना यांना घेऊन जायचं आहे की काय म्हणून तिला भाऊच्या धक्क्यावरती पण प्रेस केलेलं. सो दॅट्स वाय ती मे बी असू शकते. 5वं माहिती नाही. दीपालीला पण ठेवू शकतात. आणि दीपाली आणि सागरला मला वाटतं या वीकमध्ये रेवा तर दिसत नाही, ती बिचारी वाईल्ड कार्ड आहे, चांगली खेळते. रेवा आणि संकेत ही दोन ना कंटेस्टंट ह्या लोकांनी वेस्ट केले. ह्यांनी लोकांनी स्टार्टिंगपासून आणायला पाहिजे होतं. तर रेवा म्हणजे नाही इतकं, शी इज अ व्हेरी ब्युटिफुल पर्सनॅलिटी. म्हणजे आणि चांगली पण आहे आणि बिहेवियर पण चांगलं आहे, बोलते पण चांगलं, मुद्दे पण मांडते, इवन सागरशी भिडते पण आहे. तर ते पण चांगलं दिसतं. पण बिकॉज ऑफ वाईल्ड कार्ड तिला तिचा नाही एवढा गेम दाखवता आला. तर मग आता राहिलं दीपाली आणि राखी. जर मग टॉप 5 असेल तर मे बी राखीला ठेवतायत का दीपालीला काढताय, की मग टॉप 6 घेऊन जातात आणि दीपालीला आणि राखीला दोघींना घेऊन जात आहे. सो लेट अस सी, वेट अँड वॉच. आता त्यांचं चाललं आहे. आता त्यांनी बिग बॉसनी सांगितलं आहे की नाती दुरावली आहे, ट्विस्ट, खिडक्या तर महाद्वार उघडलं आहे 25 लाखाचा. तर ते 25 लाखाची किंमत 0 पण होऊ शकते. तर आपल्याला त्या उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल की नक्की काय टास्क आहे आणि कसे ते 25 लाखाचे ह्यांचे 25 लाखच राहत आहेत की कमी होत आहेत. सो ते बघायला आता मजाच येईल, कारण आता दिवस फार कमी राहिले आहेत. तर आता गेम थोडा इंटरेस्टिंग होणारच आहे. तर बघायला ती मजा येणारच आहे. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.